नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 253, 9 सप्टेंबर. मंत्रपुष्पांजली. सध्या चालू असलेल्या गणेश उत्सवात अष्टमीला येणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आगमनाचे वेध घरोघरी कुलधर्म कुलाचार याचा उदंड उत्साह वाहतोय. त्याच उत्साहात रोज पूजा आरती सगळं होत असतं आणि शेवटी आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्यसन. सगळे येतील तेवढं ह्याच दिवसात सगळेजण म्हणत असतात. म्हणजे हे यज्ञपुरुषा, मी यज्ञ करून तुझी पूजा करेन, तो माझा प्रथमचा पहिला धर्म असेल. आणि हे म्हणताना अत्यंत भाविकपणे सर्वजण हातात कोरड्या अक्षदा फुलं घेतात आणि देवावर उधळतात. आणि आविर्भाव असा असतो की फार मोठं सत्कर्म केलं आणि कृतकृत्य झाल्याचा भाव. पण त्याच्या अर्थाकडे मात्र कोणी ढुंकून बघत नाही. वास्तविक धार्मिक परंपरेचा भाग असणारी ही मंत्रपुष्पांजली जगातल्या सनातन प्रेमींनी म्हणायला हवी अशी प्रार्थना आहे. वैदिकांनी अभ्यास करून अंमलात आणून वर्णन केलेल्या विभिन्न राज्यघटना आहेत, राज्य शासनाच्या छटा आहेत. आपल्या ऋषीमुनींनी नेमकी आणि उत्तम पद्धत स्वीकारण्यासाठी जे वेगवेगळे प्रयोग केले ते ह्या श्लोकात चित्रित केलेले आहेत. हे सर्व त्या ईश्वराला स्तवून राजाधिराजा वयम म्हणजे आम्ही प्रार्थतो असं म्हटले आहे. कुबेराला दिलेल्या ह्या उपमा आहेत. वैश्रवणावर दोनदा उल्लेखले म्हणजे जे ऐकशील त्यानुसार वागणारा, म्हणत मह्यम मला कामनानुसार वैश्रवणो ददातु, तसे तसे दे. मी ह्या राज्याचा भाग असल्याचे सभासद आहे असे उल्लेखून जबाबदारी स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली आहे. आज अजाणतेपणाने का होईना, देवाची प्रार्थना समजून का होईना, आपण राष्ट्र हाच देव अशी प्रतिज्ञापूर्वक प्रार्थना करतोय. त्यात सुरुवातीला यज्ञ महती आहे. अग्नीला साक्ष ठेवून आपल्या नित्य भौतिक आणि छोट्या मोठ्या गरजा गोष्टींसाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून प्रत्यक्ष कुबेरालाच प्रार्थना केली आहे. पुढे स्थैर्य टिकण्यासाठी राष्ट्रकल्पना अगदी निस्संदिग्धपणे सांगितली आहे. त्यात आजची लोकशाही सविस्तर वर्णिली आहे. दुर्दैवाने आपण मात्र फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला लोकशाही दिली असं पाश्चिमात्याने पसरवलेल्या चुकीच्या समजुतीचीच री ओढतो. समाजातील सर्व लोक प्रसन्न, धर्माचारी, बहुश्रुत, सत्यवादी, निर्लोभी असे टिकवण्यासाठी राज्यव्यवस्था तशी हवी. त्यासाठी मंत्रपुष्पांजलीमध्ये आहेत. साम्राज्यम, भोजम, स्वराज्यम, वैराज्यम, पारमेष्ठ्यम, महाराज्यम हे सर्व राज्यव्यवस्थांचे वर्णन हजारो वर्षापूर्वी केलेलं आहे. त्यानुसार राज्य नियमन, नियोजन, नियंत्रण करण्याच्या विभिन्न पद्धती वर्णल्या आहेत. साम्राज्य म्हणजे एका राजाची असंख्य मांडलिक राजांवर सत्ता. राजे विभिन्न पण विचारधारा एक. यज्ञावर आधारित राज्यव्यवस्था असत. ह्याचा प्रत्यय मात्र पुन्हा येतो. धन्य संस्कृती, अन्न धन्य आपले राज्य. नमस्कार.